चला आज मस्त असं चमचमीत सोडे बटाट्याचं कालवण करूयात. तुम्हाला बटाटा नसेल घालायचा तर तुम्ही स्किप करूही शकता. तर इथे मी पाव किलो हे सुकलेले सोडे घेतलेले आहेत. हे उन्हात सुकवले जातात. तर हे मी अलिबागला गेले होते मध्ये, तर तिकडनं मी हे सुके सोडे घेऊन आलेली आहे. हे छान असे उन्हावरती कडक सुकवलेले आहेत. तर आता सर्वात प्रथम आपल्याला हे सोडे जे आहे हे अगदी ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे. हे कुठलीही स्टेप ही मिस करू नका, कारण सोड्यामध्ये अतिशय घाण असते, रेती असते, त्यामुळे आपल्याला ही स्टेप स्किप नाही करायची. 2 मिनटं मंद आचेवरती हे छान भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता हलकी यातली जी काही घाण आहे ती निघालेली आहे. हे मी आता बाजूला एका भांड्यात काढून घेतलेत. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्ही हवं तर गरम पाणी घालू शकता आणि स्वच्छ असे हाताने मस्त असे चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता किती घाण निघालेली आहे. असं 6 ते 7 पाण्याने मी इथे व्यवस्थित असे हे सोडे धुवून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता रेतीसुद्धा किती निघालेली आहे. तर इथे 6-7 पाण्याने मी सोडे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला हे सोडे घालून एक 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला हे भिजवून ठेवायचे आहेत, म्हणजे हे छान फुलतात. आता हे फुलतात तोपर्यंत इथे एक मसाला वाटून घेऊया. मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, ओलं खोबरं, टोमॅटो आणि एक मीडियम साईजचा कांदा, त्यामध्ये थोडी मूठभर कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं आणि अगदी चिमूटभर ओवा घातलेला आहे. हे छान असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथे कढईमध्ये मी आता तेल घालते आहे 2 चमचे. त्यामध्ये जिरं घालायचं आहे. त्याचबरोबर कढीपत्ता आवर्जून घाला. कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो. याचबरोबर अर्धा बारीक कापलेला कांदा घातलेला आहे. हा छान एकदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. यामध्ये मी अर्धा टोमॅटो थोडे मोठे तुकड्यांमध्ये कट केलेला आहे. असा मोठ्या तुकड्यांमध्ये कट केलेला टोमॅटो खूप छान लागतो. हा छान 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर जो वाटण वाटलं होतं आपल्याला ते इथे घालायचं आहे आणि हेही 2 मिनटं मंद आचेवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं झालेले आहेत. आता सुके मसाल्यांमध्ये इथे मी काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे. घरचा साठवणीतला मसाला चवीनुसार घातला आहे. हळद, धना पावडर, जिरा पावडर घातलेली आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे. सर्व एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्याने रंग अतिशय सुंदर आलेला आहे. 2 मिनटासाठी छान असं मंद आचेवरती परतून घेतल्यानंतर मसाल्याने छान असं तेल रिलीज केलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला हे भिजवलेले सोडे घालायचे आहेत आणि त्याचबरोबर इथे मीडियम साईजमध्ये बटाटे कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर बटाटा नाही घालायचा तुम्ही स्किपही करू शकता. छान एकदा मिक्स करायचं आहे आणि आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि गरम पाणी घालायचं आहे. याच्यात साधं पाणी घालू नका, रेग्युलर रूम टेम्परेचरचं गरम पाणी घाला, म्हणजे छान अशी तरीसुद्धा येते. हलकी उकळी आल्यानंतर ह्यामध्ये कोकम घालायचं आहे. तुम्हाला कोकम अगळ घालायचा असेल तोही घालू शकता. चवीनुसार थोडंसं अर्धा चमचा मी इथे गूळ पावडरही घातली. आंबट गोड टेस्ट खूप छान लागते. उकळी आली की झाकण ठेवून याला एक 15 ते 20 मिनटं छान शिजू द्यायचं. इथे 20 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय व्यवस्थित असा आपला बटाटा आणि सोडे दोन्ही शिजलेले आहे. मस्त गरमागरम भाकरीसोबत खा आणि मजा करा.